हॅलो स्टुडंट, वेलकम माय यूट्यूब चॅनल. आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहत आहोत इंग्लिश या सब्जेक्टमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण 3.5 ही जी पोएम आहे ही पोएम लर्न केली. आज ह्या पोएमचे आपण पॉइंटर्स या ठिकाणी लर्न करणार आहोत. पोएमचं नेम आहे द डक अँड द कांगारू. या पोएमचे पॉइंटर्स या ठिकाणी आपण लर्न करूया. पॉइंटर्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट. फॉर्म अ ग्रुप ऑफ 3 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करा. प्ले द रोल ऑफ नॅरेटर द डक अँड द कांगारू अँड रीड द पोएम अलाउड विथ प्रॉपर पॉजेस अँड इंटोनेशन. या ठिकाणी आपल्याला 3 कॅरेक्टर घ्यायचे आणि त्यांनी हे रोल या ठिकाणी प्ले करायचे. म्हणजे 3 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्ले हे रोल करायचे. त्यात एक विद्यार्थी नॅरेटर बनेल, दुसरा डक बनेल आणि तिसरा कांगारू बनेल. तर तिघांचे सेंटेन्स हे या तिघांनी या ठिकाणी रीड करायचे आणि रीड करताना प्रॉपर पॉजेस अँड इंटोनेशन म्हणजे अगदी योग्य पद्धतीने ते सेंटेन्सेस त्या ठिकाणी रीड करायचे. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड. रीड अलाउड द फॉलोइंग वर्ड्स. खाली काही वर्ड्स दिलेले. नोट द डिफरंट इन द लॉंग अँड द शॉर्ट व्हावेल साऊंड. या ठिकाणी काही लॉंग आणि काही शॉर्ट असे व्हावेल साऊंड दिलेले. म्हणजे काही शब्द हे दीर्घ उच्चारी तर काही लघु उच्चारी अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मग या ठिकाणी फीट या ठिकाणी फीट, बीट, हिट, सीट, पीक, चिक, टिक, लिक. या ठिकाणी हे जे वर्ड दिलेले यांच्यामध्ये व्हावेल साऊंड्स आहे आणि काही व्हावेल साऊंड्स हे लॉंग आहेत आणि काही शॉर्ट आहेत. या ठिकाणी फीट इथं आहे म्हणून आपल्याला शॉर्ट व्हावेल साऊंड आहे आणि या ठिकाणी FEE म्हणून या ठिकाणी हा लॉंग व्हावेल साऊंड आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक वर्डमध्ये लॉंग आणि शॉर्ट व्हावेल साऊंड्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग हे जे व्हावेल साऊंड्स आहे तर ह्या व्हावेल साऊंड्स हे आपल्याला प्रत्येक वर्डमध्ये तुम्ही पाहू शकतात. फाइंड अदर पेअर ऑफ वर्ड्स विथ लॉंग अँड शॉर्ट व्हावेल साऊंड्स. एक्झाम्पल पेन. या ठिकाणी खाली एक्झाम्पल दिलेले पेन हे लॉंग अँड शॉर्ट व्हावेल साऊंडचं एक्झाम्पल आहे. तर असेच एक्झाम्पल आपल्याला अजून या ठिकाणी नोट डाऊन करायचे. तर या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये हे जे काही वर्ड आहेत लॉंग अँड शॉर्ट व्हावेल साऊंडचे ते मी या ठिकाणी नोट डाऊन केलेले ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पेन, सेल, लिव, लेट. या वर्डमध्ये प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग मात्र चेंजेस आहे आणि स्पेलिंग चेंजेस असल्यामुळे त्या ठिकाणी शॉर्ट अँड लॉंग व्हावेल साऊंड्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फूल, पील, मीठ. अशा प्रकारे हे एक्झाम्पल या ठिकाणी मी नोट डाऊन केलेले जे एक्झाम्पल लॉंग अँड शॉर्ट व्हावेल साऊंडचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. खाली आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आणि हे सेंटेन्सेस आपल्याला क्रमाने लावायचे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला लेसन मी लर्न केला आहे. तर या मागील व्हिडिओमध्ये पोयम ही लर्न केलेली आहे आणि ह्या पोएममध्ये जशा घटना घडल्या त्या घटनांचा क्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. त्यांनी या ठिकाणी ह्या घटना या उलटसुलट स्वरूपामध्ये नोट डाऊन केल्या आहे. तर आपल्याला एक सेंटेन्स हे या ठिकाणी रीड करायचं आणि कोणती घटना अगोदर घडली हे या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचं. तर मी माझ्या नोटबुकमध्ये ह्या घटनांचा क्रम या ठिकाणी लावलेला आहे, तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मग फर्स्ट इव्हेंट किंवा फर्स्ट इन्सिडेंट जो होता तो म्हणजे द डक लिव्ह इन अ पॉन्ड. एका तळ्यामध्ये तो राहत होता. सेकंड, द डक वॉज बोर्ड. तो त्या ठिकाणी बोर झालेला होता. द डक डिसाइडेड टू टॉक टू द कांगारू. डकने त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण कांगारूशी बोलायचं. नेक्स्ट,
द डक टोल्ड द कांगारू अबाउट हिज विश. डकने त्याची विश त्या कांगारूकडे व्यक्त केली. द कांगारू थॉट अबाउट इट. कांगारूने त्याची जी विश आहे त्याच्यावर विचार केला. त्यानंतर नेक्स्ट आहे द कांगारू ॲग्रीड टू टेक द डक विथ हिम. कांगारूची जी काही इच्छा आहे त्या इच्छेशी तो सहमत झाला. नेक्स्ट द डक बॉट पेअर्स ऑफ सॉक्स. त्याने त्या कांगारूसारख्या उंच उड्या घेण्यासाठी स्वतःच्या पायामध्ये सॉक्स घातले. द डक अँड द कांगारू ट्रॅव्हल राऊंड द वर्ल्ड 3 टाइम्स. आणि अशा प्रकारे कांगारूची शेपटी धरून तो पूर्ण जगाला फेरी मारू लागला आणि त्या ठिकाणी त्याने तो प्रवास केला. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही सेंटेन्सेस यांचा क्रम मी या ठिकाणी लावलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे यूज अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहे आणि या सेंटेन्सेसमध्ये हे हायलाईट केलेले वर्ड आहे त्यांच्या जागेवर आपण अदर वर्ड्स हे त्या ठिकाणी नोट डाऊन करायचे. मग मी माझ्या नोटबुकमध्ये ते अदर वर्ड्स नोट डाऊन केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सेंटेन्स नंबर फर्स्ट, हाऊ यू हॉप. हॉप हा या ठिकाणी हायलाईट केलेला वर्ड आहे. मग त्याच्या जागेवर आपल्याला दुसरा वर्ड नोट डाऊन करायचा. मग मी केलेला आहे हाऊ यू स्विम. हॉपच्या जागेवर स्विम हा वर्ड या ठिकाणी नोट डाऊन केला. त्यानंतर सेकंड, ॲज इफ यू वूड नेवर स्टॉप. स्टॉपच्या जागेवर आपल्याला दुसरा वर्ड या ठिकाणी नोट डाऊन करायचा. ॲज इफ यू वूड नेवर रिटर्न. मग या ठिकाणी मी रिटर्न टाकलेला आहे. त्यानंतर आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड. आउट इन द वर्ल्ड. आय लॉंग टू गो इन स्पेस. नंतर आय विश आय कुड हॉप लाईक यू. आय विश आय कुड. हॉपच्या जागेवर क्रिकेट आणि यूच्या जागेवर धोनी. आय विश आय कुड क्रिकेट. मला क्रिकेट आवडतं. लाईक धोनी. धोनी ज्याप्रमाणे खेळतो त्याप्रमाणे मलाही क्रिकेट हा खेळायला आवडतो. नेक्स्ट सेंटेन्स, हू सो हॅप्पी ओ हू ॲज द डक अँड द कांगारू. हॅप्पीच्या जागेवर वर्ड टाकला आहे फॉर्च्युनेट. हू सो फॉर्च्युनेट ओ हू ॲज द डक अँड द कांगारू. अशा प्रकारे त्या वर्डच्या जागेवर हायलाइटेड वर्ड त्यांच्या जागेवर मी वेगवेगळे वर्ड टाकून हे जे सेंटेन्स आहे हे मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी तयार केलेले आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन या ठिकाणी मी सॉल्व केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.